तर हरियाणाचं भाजप सरकार यमुनेमध्ये विष मिसळत आहे असा प्रचार केजरीवाल यांच्याकडनं करण्यात आला होता। तर तो देखील या ठिकाणी आपला एक मोठा फटका बसताना या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जाट आरक्षणाचा मुद्दा केजरीवाल यांनी घेतला होता। मात्र जाटांची संख्या असलेल्या मतदारसंघात देखील आपचे उमेदवार पिछाडीवर आहेत। भाजप 41, आप 29 जागांवर आघाडीवर। तर पैकी 70 जागांचे कौल आता हाती आलेले आहेत। भाजपने 41 जागांपर्यंत मुसंडी मारलेली आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा भाजपचा जोरदार परफॉर्मन्स म्हणावा लागेल, कारण 33 जागांची भर भाजपकडून पडलेली आहे। 29 जागांवर आपचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत, तर भाजपचे 41, काँग्रेस 0। त्या भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आतापासूनच जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तर तिथे नवी दिल्ली मतदारसंघामध्ये अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा पिछाडीवर असल्यामुळे आपमध्ये मात्र पुन्हा एकदा याचं टेन्शन वाढलेलं आहे। तिथे आपच्या मुख्यमंत्री असलेल्या आतिशी या देखील पिछाडीवर आहेत, तर जंगपुरामधून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे मनीष सिसोदिया मात्र आता आघाडीवर आहेत। तेवढाच एक आपला दिलासा। दुसरीकडे अरविंद केजरीवाल आणि आतिशी या दोन्ही मतदारसंघात मात्र अटीतटीची लढत होताना बघायला मिळत आहे। तर हे दोन्ही नेते पराभवाच्या वाटेवर असले तर मात्र आप नेतृत्वावर काही प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि नेतृत्व बदलाची शक्यता देखील नाकारता येत नाही। तर 2020च्या तुलनेमध्ये भाजपला 33 जागांचा आणखी अधिकच्या जागा मिळालेल्या आहेत। तर 2020च्या तुलनेमध्ये आपच्या 33 जागा मात्र घटलेल्या आहेत। 2020 मध्ये आप 62 जागांवर होती आणि भाजप 8। मात्र भाजपनं मोठी मुसंडी या 5 वर्षांमध्ये मारलेली आहे। 8 वरून थेट 41 जागांवर भाजपने आता आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे मोठा विजय भाजपच्या पदरात पडताना दिसतोय। दिल्लीमध्ये 41 जागांसह भाजप उमेदवार आता आघाडीवर आहे। 36 हा बहुमताचा आकडा आहे आणि भाजपला जागा मिळताना दिसत आहेत सध्या 41, त्यामुळे स्पष्ट बहुमत भाजपला दिल्लीकरांनी दिलेलं दिसतंय। हरियाणा